Good morning everyone. Today we are going to learn simple past tense interrogative questions. Means that the WS type question. ठीक आहे. आज आपण WS type question शिकूया सिंपल पास्ट टेन्स मध्ये. आपण मागील लेक्चर मध्ये बघितलं होतं सिंपल पास्ट टेन्स आपण येस नो टाइप कशासाठी वापरतोय, त्याचबरोबर पॉझिटिव्ह कशासाठी वापरतोय, निगेटिव्ह कशासाठी वापरतोय. तर पॉझिटिव्ह मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं एखादी क्रिया केली ते सांगण्यासाठी आपण कशाचा वापर करतोय, सिंपल पास्ट टेन्सचा वापर करतोय. पॉझिटिव्ह मध्ये एखादी क्रिया केली नाही तर ते निगेटिव्ह मध्ये आपण सांगत असतो. त्यामध्ये स्ट्रक्चर काय घेतो, मग आपण सब्जेक्ट प्लस डीड प्लस नॉट प्लस यूएम प्लस ऑब्जेक्ट घेतोय. त्याचबरोबर एखादी क्रिया केली का असं जर आपल्याला विचारायचं असेल तर आपण ते कशामध्ये घेतोय, सिंपल पास्ट टेन्स येस नो टाइप क्वेश्चन मध्ये. जसं की आपण म्हणतोय त्याने अभ्यास केला का, त्याने चर्चा केली का, ओके, जे काय केलंय की नाही केलं असं जर विचारायचं असेल तर त्यावेळेस आपण कशामध्ये घेतोय, सिंपल पास्ट टेन्स येस नो टाइप क्वेश्चन मध्ये घेतोय. आणि आता आपल्याला बघायचं आहे इंट्रागेटिव्ह क्वेश्चन्स म्हणजे WS टाइप क्वेश्चन बघायचे. कोणते क्वेश्चन, WS टाइप क्वेश्चन बघायचे. लेट्स वी आर गोइंग टू द लर्न अँड यू हॅव टू द कॉन्सन्ट्रेट एव्हरीवन दॅट बिकॉज ऑफ द इट्स नेसेसरी टू दॅट हाऊ टू मेक द WS टाइप क्वेश्चन इन सिंपल पास्ट टेन्स. आणि आपल्याला येस नो टाइप आणि WS टाइप आपण विचारत असतो. जसं की तुम्हाला विचारायचं असेल तो अभ्यास केला का, समोरचं उत्तर काय देतो, होय मी अभ्यास केला. पण आपल्याला विचारायचं असेल तुम्ही केव्हा अभ्यास केला, कुठे अभ्यास केला, कशासाठी अभ्यास केला, कोणासाठी अभ्यास केला. जर असं तुम्हाला विचारायचं झालं तर तुम्हाला कशाचा वापर करावा लागणार आहे, WS टाइपचा वापर करावा लागणार आहे. म्हणूनच आपण ते आता शिकणार. WS टाइपवर जाऊया. WS टाइप आपण कशासाठी वापरतोय तर ते आपण बघूया. इथं दिसतंय तुम्हाला पहिले येस नो टाइप. आता आपण पुढच्या पेजवर जाऊया आणि तिथे WS टाइप घेऊया. काय घेऊया, WS टाइप. मग WS टाइपमध्ये आपण स्ट्रक्चर काय घेतोय बाळाओ, तर बघा आपण स्ट्रक्चर घेणार आहे WH प्लस डीड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. बा तुमच्या समोर इथं स्ट्रक्चर आहे. काय स्ट्रक्चर आहे तर WH वर्ड तुम्हाला पहिला घ्यायचा आहे. काय घ्यायचा आहे, WH वर्ड घ्यायचा आहे. त्यानंतर काय घ्यायचं आहे, डीड घ्यायचं आहे, सब्जेक्ट घ्यायचा आहे, V1 घ्यायचा आहे, ऑब्जेक्ट घ्यायचा आहे आणि क्वेश्चन मार्क घ्यायचा आहे. मग WH वर्ड मी तुम्हाला दिलेले आहे. मग WH वर्ड कोणते असतात, व्हॉट असेल, वेअर असेल, वेन असेल, टू होम असेल, ऑफ होम असेल. मग जेवढे काय WH वर्ड असेल त्या WH वर्डद्वारे आपण काय करतो, WS टाइप क्वेश्चन समोरच्या व्यक्तीला करत असतो. आपण तसे येस नो टाइपची प्रॅक्टिस घेतली आत्ताच. तर येस नो टाइपची प्रॅक्टिस घेतानाच आपल्याला WS टाइप सुद्धा क्वेश्चन विचारले आले पाहिजे. जसं की तुम्ही म्हटलं एखाद्याला म्हटलंय की तू माउंटेनवर चढला का, मग पुढच्याने उत्तर दिलं तुम्हाला, होय मी माउंटेनवर चढलोय, पर्वतावर चढलोय. मग तुम्हाला विचारलं गेलं पाहिजे की केव्हा चढला, कोणासोबत चढला, ठीक आहे, किती वेळ तुला चढण्यासाठी लागलाय. म्हणजे असे तुम्हाला जर प्रश्न करायचे असेल, जास्तीची माहिती तुम्हाला हवी असेल तर ते WS टाइप आपल्याला द्वारे मिळणार आहे. आणि मग WS टाइपमध्ये आपल्याला स्ट्रक्चर पहिला WH वर्ड घ्यायचा आहे. मग WH वर्ड मी तुम्हाला लिहून दिलेले आहे, तेच WH वर्ड तुम्हाला वापरायचे आणि क्वेश्चन बनवायचा आहे. बघा आता इकडे लक्ष द्या. आता आपण सब्जेक्ट वापरतो बाळा. काय सब्जेक्ट घेतो रे, आय असेल, यू असेल, त्यानंतर वी असेल, दे असेल, ही असेल, त्यानंतर शी असेल, इट असेल किंवा सिंग्युलर नाउन किंवा प्लुरल नाउन असेल. यांच्या सगळ्यांसोबत आपण कशाचा वापर करतो बाळा, डीडचाच वापर करणार आहे. ज्या वेळेस तुम्ही क्वेश्चन बनवणार या WH वर्ड नंतर तुम्हाला काय घ्यायचं आहे, डीड घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे, डीड घ्यायचा आहे WH वर्ड नंतर. हे लक्षात असू द्या. WH वर्ड घेतला की त्यानंतर तुम्हाला डीड घेणं आहे. मग वेअर घेतला तर त्यानंतर तुम्हाला डीड घ्यायचा आहे, वेन घेतला त्यानंतर तुम्हाला डीड घ्यायचा आहे. म्हणजे डीड हा तुम्हाला कंपल्सरी वापरायचा आहे जेव्हा तुम्ही प्रश्न बनवता त्यावेळेस, ठीक आहे. मग पहिला प्रश्न आपण इथं बनवूया. पहिला प्रश्न बघा मी घेतला आता वेअर. वेअर म्हणजे काय बाळा, कोठे. मग आता मला विचारायचं असेल वेअर डिड यू स्टार्ट युअर बिझनेस. आता मी असा सेंटेन्स घेतलाय. आता सेंटेन्स काय घेतला बाळा आपण एकदा लक्षात घ्या पुन्हा. वेअर डिड यू स्टार्ट युअर बिझनेस, याचा मिनिंग काय झाला, तू तुझा व्यवसाय कोठे सुरू केला. काय, तू तुझा व्यवसाय कोठे सुरू केला. मग आपण आन्सर काय देतो, आय स्टार्टेड माय बिझनेस इन मुंबई, I started my business in Pune. Like this you can say the answer. It's depend on you which is the place you want to tell. म्हणजे तुमच्यावर डिपेंड करते की तुम्हाला कोणती प्लेस सांगायची आहे. मग तुम्ही कोणतीही प्लेस सांगू शकता. जी प्लेस तुम्हाला सांगायची असेल ती सांगू शकता आन्सरमध्ये. ज्यावेळेस तुम्हाला कोणी प्रश्न केला तर मग तुम्ही सांगू शकता आय स्टार्टेड बिझनेस इन मुंबई. आता आपल्याला इथं आता इथं आपल्याकडे काय राहिलं रे, आय स्टार्टेड बिझनेस, माय बिझनेस पाहिजे होती. इथं काय पाहिजे होतं, माय बिझनेस. युअर बिझनेसचा क्वेश्चन केला होता आपण. आय स्टार्टेड माय बिझनेस इन मुंबई. लाईक दिस यू कॅन गेट आन्सर हिअर. बघा या प्रकारे आपल्याला आन्सर मिळालं. मग आन्सर कोणतं मिळालं बाळा आपल्याला इथे, इन मुंबई. वी गॉट द आन्सर. आपल्याला आन्सर कोणतं मिळालं, इन मुंबई मिळालंय. कारण आपण वेअरना क्वेश्चन केला होता. कशाने क्वेश्चन केला होता, वेअरना क्वेश्चन केला होता. हाच क्वेश्चन आपण व्हेनना पण करू शकतो. काय,
हाच क्वेश्चन आपण वेनना सुद्धा करू शकतो. मग वेनना क्वेश्चन केला तर कसा आन्सर मिळणार बघा. वेनना क्वेश्चन कसा होईल ते बघा. वेन डीड यू स्टार्ट युअर बिझनेस. फक्त आपण वेअरच्या जागी काय घेतलं, वेन घेतलं. वेन म्हणजे काय होतं, मग केव्हा, तू तुझा व्यवसाय केव्हा सुरू केला. वेनने जर आपण क्वेश्चन केला तर काय होईल, वेन डीड यू स्टार्ट युअर बिझनेस, म्हणजे तू तुझा व्यवसाय केव्हा सुरू केला. मग आपण आन्सर काय देणार, आय स्टार्टेड माय बिझनेस इन सॉरी. मग आपल्याला टाइम सांगायचा असेल किंवा वर्ष तुझं सुद्धा तुम्ही सांगू शकता. आय स्टार्टेड माय बिझनेस इन 2019 इन 2020 लाईक दिस कॅन गिव्ह द दिअर आन्सर. म्हणजे या प्रकारे आपण आन्सर देऊ शकतो. इट डिपेंड ऑन यू द व्हॉट डू वॉन्ट टू गिव्ह द अदर आन्सर. त्याचबरोबर तुम्हाला विचारायचं असेल तू व्यवसाय कोणासोबत सुरू केला, काय तू व्यवसाय कोणासोबत सुरू केला, तर आपण ते सुद्धा आन्सर देऊ शकतो. आय स्टार्टेड माय बिझनेस विथ माय फ्रेंड्स, विथ माय ब्रदर, विथ माय फॅमिलीयर, वॉट एव्हर यू वॉन्ट टू टेल देर इज. ओके, तुम्हाला जे काय आन्सर सांगायचं असेल तुम्ही ते सांगू शकता इथे. त्यानंतर कशासाठी सुरू केला, कशासाठी म्हणल्यावर काय येईल रे बाळाओ, फॉर व्हॉट डीड यू स्टार्ट युअर बिझनेस. मग आपण आन्सर देऊ शकतो आय स्टार्टेड माय बिझनेस फॉर अर्निंग प्रॉफिट, अर्निंग मनी, लाईक दिस यू कॅन गिव्ह द आन्सर. आता बघा दुसरा प्रश्न घेऊ आपण. टू हुम. आता टू म्हणजे काय बाळाओ, टू म्हणजे काय, टू हुम हा WH वर्ड आहे, कोणाला कोणाशी. टू हुम डीड ही आस्क क्वेश्चन. बघा आता क्वेश्चन काय केला आपण, टू हुम डीड ही आस्क क्वेश्चन. याचा मिनिंग काय होणार आहे, तू कोणाला प्रश्न विचारला, काय सॉरी त्याने कोणाला प्रश्न विचारला, कारण ही वापरला आपण इथे, त्याने कोणाला प्रश्न विचारला. मग आपण आन्सर देणार ही आस्क क्वेश्चन टू हिज ब्रदर. कोणाला विचारला बाळाओ, त्याच्या भावाला विचारला. म्हणजे जास्तीची माहिती कोणती मिळाली आपल्याला, टू हिज ब्रदर. वी गॉट द मोर इन्फॉर्मेशन. आणि मी तुम्हाला सांगितलंय की जास्तीची माहिती मिळवण्यासाठीच आपण WH टाईपचा वापर करत असतो. कशासाठी करत असतो बाळाओ, जेव्हा जेव्हा आपल्याला जास्तीची माहिती मिळवायची असते तेव्हा तेव्हा आपण WH टाईपचा वापर करत असतो. ठीक आहे. देन नंबर 3, फॉर व्हॉट डीड शी सेव्ह मनी. बघा आता क्वेश्चन आपण इथं केलाय. बघा काय क्वेश्चन केलाय, फॉर व्हॉट डीड शी सेव्ह मनी. याचा मिनिंग काय होतोय, तिने कशासाठी पैसे वाचवले, काय किंवा बचत केले. तिने कशासाठी पैसे बचत केले. मग आपण आन्सर देणार शी सेव्ड मनी. काय, शी सेव्ह मनी फॉर हर फ्युचर. काय, फॉर हर फ्युचर. म्हणजे जास्तीची माहिती कोणती मिळाली रे बाळा इथं आपल्याला, फॉर हर फ्युचर वी गॉट द मोर इन्फॉर्मेशन. कोणती जास्तीची माहिती मिळाली आहे, फॉर हर फ्युचर ही आपल्याला जास्तीची माहिती मिळाली आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. देन नेक्स्ट यू कॅन सी हिअर द नंबर 4 वी विल मेक हिअर क्वेश्चन्स. फॉर हुम. आता फॉर हुम म्हणजे काय बाळाओ, कोणासाठी. फॉर हुम म्हणजे काय, कोणासाठी. मग आपण क्वेश्चन करूया, फॉर हुम डीड ही वर्क इन फार्म. बघा याचा मराठी मिनिंग काय होणार बाळाओ, फॉर हुम डीड ही वर्क इन फार्म. याचा मराठी मिनिंग काय होणार आहे, त्याने शेतात कोणासाठी काम केले. काय, त्याने शेतात कोणासाठी काम केले. मग आपण आन्सर देऊ शकतो ही वर्क इन फार्म फॉर हिज ब्रदर. कोणासाठी काम केले, ब्रदर. म्हणजे आपल्याला जास्तीची माहिती कोणती मिळाली बाळा इथे, फॉर हिज ब्रदर ही आपण जास्तीची माहिती मिळवली आहे. आणि जास्तीची माहिती मिळवण्यासाठीच आपण काय करतो, WH टाईपचा वापर करत असतो. ठीक आहे. नाव यू कॅन सी वन मोर सेंटेन्स वी आर गोइंग टू मेक हिअर. हाऊ लॉंग. हाऊ लॉंग म्हणजे काय बाळाओ, किती काळ किती वेळ. बघा काय, किती काळ किती वेळ. मग हाऊ लॉंग डीड ही वर्क इन फार्म. हाच क्वेश्चन घेऊया आपण, वर्क इन फार्म. मग या सेंटेन्सचा मराठी मिनिंग काय आहे बाळाओ, त्याने शेतात किती वेळ काम केले. काय, त्याने शेतात किती वेळ काम केले. मग आपण आन्सर देऊ शकतो 2 तास, 3 तास, 1 तास, 4 तास. इट डिपेंड ऑन यू द व्हॉट डू वॉन्ट टू गिव्ह द आन्सर. हे तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला काय आन्सर द्यायचं आहे. कारण आपल्याला एक क्वेश्चन आन्सर घ्यायचे आहे. जसे की आपण येस नो टाईप घेतले त्याच प्रकारे आपल्याला WH टाईप सुद्धा क्वेश्चन एकमेकात विचारायचे आहे. मग तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही किती वेळेस अभ्यास केला. जर असं तुम्हाला विचारलं असेल तर तुम्हाला आन्सर दिला गेलं पाहिजे 2 तास 3 तास. मग तो क्वेश्चन कशानं करायचा आहे, किती वेळ सांगायचा असेल तर हाऊ लॉंगने. मग जसा आपण हा प्रश्न केला आहे, हाऊ लॉंग डीड ही वर्क इन फार्म, त्याने किती वेळ शेतात काम केले. मग आपण आन्सर देतोय ही वर्क इन फार्म
ॲन आवर बी देऊ शकता तुम्ही, म्हणजे 1 तास केला असेल तर ॲन आवर द्या. बघा, ही वर्क इन फार्म ॲन आवर. किती वेळ केला? ॲन आवर, म्हणजेच 1 तास केला. एक लक्षात घ्या की आपल्याला जे WS टाईप असतात, या WS टाईपद्वारे काय मिळते? जास्तीची माहिती मिळत असते, हे लक्षात ठेवा. कोणताही टेन्स असू द्या, कोणती ॲक्झिलरी असू द्या, मग ते ॲक्टिव्ह असेल किंवा पॅसिव्ह असेल, कोणताही प्रश्न तुम्ही WH वर्डमध्ये करत असाल, WS टाईपमध्ये करत असाल तर तुम्हाला काय मिळते? जास्तीची माहिती मिळते. आणि जास्तीची माहिती मिळाली की मग तुम्ही काय करता? आणखी प्रश्न त्याला विचारता समोरच्या व्यक्तीला, हे लक्षात असू द्या. जसं की आता इकडे लक्ष द्या सगळेजण पुन्हा एकदा, की पहिला क्वेश्चन आपण बनवलाय. पहिला क्वेश्चन काय? वाचा, पहिला क्वेश्चन काय? Where did you start your business? मग आपण आन्सर काय दिलंय? म्हणजे आपल्याला आन्सर कोणतं मिळालं बाळा इथे? इन मुंबई. वी गॉट द मोर इन्फॉर्मेशन इन मुंबई बाय द वेअरद्वारे आपल्याला काय मिळाली आहे? इन मुंबई जास्तीची माहिती मिळाली आहे. आणि मी तुम्हाला पहिलेही सांगितलंय की जास्तीची माहिती मिळवण्यासाठी आपण काय करतोय? WS टाईपचा वापर करतोय. फॉर व्हॉट? whenever we need to the more information, so we are asking the question the front of person the WS type. WS टाईप क्वेश्चन आपण केव्हा विचारतो? जेव्हा जेव्हा आपल्याला जास्तीची माहिती मिळवायची असते समोरच्या व्यक्तीकडून, त्यावेळेस आपण काय करतोय? WS टाईप क्वेश्चनचा वापर करत असतो. आता दुसरा प्रश्न वाचा बाळा, काय तर? टू whom did he ask question. मग या क्वेश्चनचा मराठी मिनिंग काय होतं बाळा? टू whom did he ask question? त्याने कोणाला प्रश्न विचारला. काय? टू whom did he ask question? त्याने कोणाला प्रश्न विचारला. मग आपल्याला आन्सर देताना काय दिलं आपण? सगळेजण सांगा एकदा. म्हणजे जास्तीची माहिती कोणती मिळाली आपल्याला? म्हणजे हिज ब्रदर. वी गॉट द मोर इन्फॉर्मेशन इन दिस क्वेश्चन. म्हणजे या क्वेश्चन मध्ये आपल्याला हिज ब्रदर ही जास्तीची माहिती मिळाली आहे. त्यानंतर नंबर 3 क्वेश्चन होता, फॉरवर्ड डीड शी सेव्ह मनी. काय होता? फॉरवर्ड डीड शी सेव्ह मनी. या क्वेश्चनचा मराठी मिनिंग काय होतोय? क्वेश्चनचा मराठी मिनिंग काय होतोय? टेल, एव्हरीवन टेल दॅट. तिने तिने कशासाठी पैसे वाचवले. बघा, तिने कशासाठी पैसे वाचवले. मग आपण आन्सर काय दिलंय? तिने तिच्या भविष्यासाठी पैसे वाचवले. म्हणजे आन्सर दिलं होतं आपण, शी सेव्ड मनी फॉर हर फ्युचर. तिने तिच्या भविष्यासाठी पैसे वाचवले. या प्रकारे आपण आन्सर दिलंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता, फॉर whom did he work in farm. फॉर whom did he work in farm याचा मिनिंग काय होतोय? फॉर whom म्हणजे काय? फॉर whom म्हणजे काय? कोणासाठी. मग क्वेश्चनचा मिनिंग काय होईल? त्याने कोणासाठी शेतात काम केले. ठीक आहे. मग आपण आन्सर काय दिलंय? ही वर्क इन फार्म फॉर हिज ब्रदर. ही वर्क इन फार्म फॉर हिज ब्रदर. म्हणजे त्याने त्याच्या भावासाठी काम केले. कोणासाठी केले? म्हणजे जास्तीची माहिती कोणती मिळाली आपल्याला? हिज ब्रदर. वी गॉट द मोर इन्फॉर्मेशन. लास्ट क्वेश्चन यू कॅन सी देअर, हाऊ लॉंग डिड ही वर्क इन फार्म. हाऊ लॉंग डिड ही वर्क इन फार्म याचा मिनिंग काय झाला? त्याने शेतात किती वेळ काम केले. मग आपण आन्सर काय दिलं? ही वर्क इन फार्म ॲन आवर. ॲन आवर म्हणजेच काय? 1 तास. 1 तास काम केले. किती वेळ केले? 1 तास काम केले. मग असेच आपण सर्व काही क्वेश्चन विचारू शकतो. WS टाईप क्वेश्चन विचारू शकतो. आणि WS टाईप क्वेश्चन विचारल्यानंतर तुम्हाला आन्सर दिल्या गेलं पाहिजे. यू शुड बी गिव्ह द आन्सर ऑफ दॅट WS टाईप क्वेश्चन. आता मी जसे तुम्हाला यस नो टाईपमध्ये प्रश्न केला, डिड यू प्रे टू गॉड. डिड यू प्रे टू गॉड याचा मिनिंग काय झाला? तू देवाला प्रार्थना केली का. मग तुम्ही आन्सर काय देसाल? यस आय प्रे टू गॉड. जर निगेटिव्ह द्यायचं असेल तर काय देणार? नो आय डिड नॉट प्रे टू गॉड. आता त्याचबरोबर मला तुम्हाला प्रश्न करायचा असेल की तुम्ही केव्हा देवाला प्रार्थना केली, तर काय वापरेल मी? वेन डिड यू प्रे टू गॉड. मग तुम्ही आन्सर काय देसाल? आय इन मॉर्निंग. ओके, आय प्रे टू गॉड इन मॉर्निंग. गुड. त्यानंतर तुम्हाला मी आता विचारलं, वेअर डिड यू प्रे टू गॉड. वेअर डिड यू प्रे टू गॉड. वेअर म्हणजेच काय? कोठे. आणि वेअर डिड यू प्रे टू गॉड याचं मिनिंग काय होणार आहे? ओके, मग आन्सर काय देसाल तुम्ही? आय प्रे टू गॉड इन टेम्पल. टेम्पलमध्ये सांगणार किंवा ॲट होम सांगणार. ठीक आहे, जिथे केली असेल तिथे. आता तुम्हाला असा प्रश्न केला, तुम्ही देवाला कशासाठी प्रार्थना केली. तुम्ही काही प्रश्न विचारू शकता ना. एक प्रश्न समोर असेल तुमच्या, तर लॉट ऑफ क्वेश्चन यू कॅन आस्क दॅट. मग फॉरवर्ड काय येणार? कशासाठी केली तर काय? फॉरवर्ड डिड यू प्रे टू गॉड. तू कशासाठी देवाला प्रार्थना केली. मग आपण आन्सर देऊ शकतो, आय प्रे टू गॉड फॉर ब्लेसिंग. कशासाठी? ब्लेसिंगसाठी. ब्लेसिंग म्हणजेच काय बाळाओ? आशीर्वादासाठी. ओके, तुम्ही कोणासाठी प्रार्थना केली म्हणल्यावर कसं येईल सांगा? तुम्ही कोणासाठी प्रार्थना केली? फॉर whom did you
प्रे टू गॉड. फॉर हुम डिड यू प्रे टू गॉड. मग याचा मिनिंग काय होईल? तुम्ही कोणासाठी देवाला प्रार्थना केली. मग आन्सर काय देसाल? आय प्रे टू गॉड फॉर माय ब्रदर, फॉर माय फॅमिली, वॉट एव्हर तुम्हाला जे द्यायचं असेल आन्सर तुम्ही देऊ शकता. त्यानंतर तुम्ही किती वेळ देवाला प्रार्थना केली. किती वेळ म्हटल्यानंतर काय घेणार तुम्ही शब्द? हाऊ लॉंग. काय घेणार? हाऊ लॉंग. मग काय म्हणणार तुम्ही? हाऊ लॉंग डिड यू प्रे टू गॉड. हाऊ लॉंग डिड यू प्रे टू गॉड. हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती जर असेल, WH वर्ड माहिती असेल, त्याचबरोबर येस नो टाईप स्ट्रक्चर माहिती असेल, WH टाईप स्ट्रक्चर व्यवस्थितपणे माहिती असेल, तर त्यावेळेस तुम्हाला कोणताही क्वेश्चन बनवण्यासाठी अडचण येत नाही आहे. बट यू शुड बी द नो अबाउट दॅट फर्स्ट. ओके. तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती पाहिजे. ठीक आहे. आणि तुम्हाला आपण आता प्रॅक्टिस घेणारच आहोत. WH टाईप क्वेश्चनची आपण लॉट ऑफ प्रॅक्टिस घेऊया. पण समजलं नसेल तर पुन्हा तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता आणि बघितल्यानंतर तुम्हाला व्यवस्थितपणे घरीसुद्धा बघितलं जाईल आणि समजेल सुद्धा. बट तुम्ही काय करायचं आहे? प्रॅक्टिस ही इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. आपण आता प्रॅक्टिस सेशन घेणार आहोत याच क्वेश्चनबद्दल. WH टाईप क्वेश्चन असेल, येस नो टाईप क्वेश्चन असेल, तर याबद्दल आपण आता प्रॅक्टिस घेऊया. लगेच आपण प्रॅक्टिसला सुरुवात करत आहोत. ठीक आहे.